गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो हे गणपती चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला ह्या दुर्वाचे काही उपाय आहे तर ते सांगणार आहे, तर ते सविस्तर कळेल. आणि आपल्या गणपती बाप्पासाठी आज नक्कीच व्हिडिओला लाईक करा. तर बघा आजच्या म्हणजे जी काही उपाय आहे तर ते 100% प्रभावी आहे आणि ते नक्कीच तुम्ही केल्याने तुमचे सर्व कामे मार्गी लागतात आणि तुमची इच्छापूर्ती जी काही इच्छित मनोकामना आहे तर ते नक्कीच पूर्ण होतात. तर हे खरंच खूप छान प्रभावी म्हणजे उपाय आहे. ते नक्कीच अनंत चतुर्थीपर्यंत करायचं आहे. बघा अनंत चतुर्थी 6 सप्टेंबर आहे. तर आपला व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला तर हा उपाय नक्कीच करा. तुमचे सर्व विघ्न आणि तुमचे सर्व इच्छित काही मनोकामना असेल तर तुम्ही ते गणपती बाप्पा नक्कीच तुमचे पूर्ण करणार आहे. तर आपल्याला मनोभावे, विश्वासाने, श्रद्धेने हा उपाय करायचा आहे. बघा सर्व गणेश भक्त हा उपायही करतात आणि ह्याचे बद्दल आपण खूप छान सेवाही करत आहे. आता प्रत्येकांच्या घरामध्ये गणपती बाप्पांचं म्हणजे गणपती बाप्पा आलेले आहेत आणि गणेशोत्सव खूप जयघोषात आणि जल्लोषात आपल्याला साजरा करत आहोत. तर त्यामुळे आपल्याला अनंत चतुर्थीपर्यंत एकदा हा उपाय नक्कीच करायचा आहे. रोज केला तर अत्यंत महत्त्वाचा आहे. तर तुमच्यापर्यंत माझा व्हिडिओ आला असेल तर नक्की हा उपाय करायचा आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, उपाय 21 दुर्वा अर्पण करायचे आहेत गणपती बाप्पाला. तर बघा आपल्याला गणपती बाप्पाला खूप प्रिय असलेली दुर्वा असते. तर बघा आपण वरच्या बघा जी काही दुर्वा आहे तर त्याच्या वरच्या बाजूला आपल्याला हळद लावायची आहे. म्हणजे एका वाटीमध्ये हळद घेऊन ते दुर्वा बुडवायची आहे. जिकडून देठ आहे तर त्या भागाला आपल्याला बुडवायचे आहे. ती दुर्वा अर्पण करायची आहे. तर आपल्याला अर्पण कशा पद्धतीने करायचे तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. तर बघा आपल्याला ते आपल्याला अर्पण करण्यापूर्वी आपल्याला काय करायचं आहे तर आपला उजव्या हातावर ते आपले दुर्वा घ्यायचे आहे. बघा ज्या साईडला शेंडा आहे तर त्या साईडला नाही, ज्या साईडला देठ आहे तर ते हळदीत बुडवायचं आहे आणि उजव्या हातावर घ्यायचं आहे. ते आपल्याला हातात घेऊन आपल्याला गणपती स्तोत्र म्हणायचं आहे किंवा अथर्व शीर्षम म्हणायचं आहे. बघा आता आपल्याला डाव्या हाताने आपल्याला माळ जप करायचा आहे आणि उजव्या हातावर ते दुर्वा घ्यायचा आहे. तर तुम्हाला अथर्व शीर्षम आणि गणपती स्तोत्र हे शक्य नसेल तर तुम्ही फक्त ओम गणगणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. बघा आपलं जी काही दुर्वाचा शेंडा आहे तर ते आपल्याकडे करायचं आहे. आता ते तसं करून आपल्या उजव्या हातात घ्यायचं आहे किंवा आपण 108 वेळेस मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा, मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा या मंत्राचा जप करायचा आहे. तर बघा आपल्याला जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही फक्त ओम गणगणपते नमः असं 108 वेळेस म्हणायचं आहे. जेवढं शांत तुम्ही वातावरणामध्ये करताल आणि खूप छान, तर तुम्ही ही सेवा घरी करू शकतो किंवा मंडळात किंवा मंदिरात तुम्ही गणेश मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही करू शकता. जेव्हा हा तुम्ही उपाय करत असाल तर ते एकदम शांत वातावरण असावा. तिथे कोणी असं जास्त काही गोंधळ गर्दी नसावी. असे शांत वातावरणात तुम्ही हा उपाय घरीही छान प्रकारे करू शकता. आता गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये आहेत तर खूप छान गणेशोत्सव चालू आहे. तर या दिवसामध्ये खरंच आपण गणेशांची जी काही पूजा अर्चना करतो किंवा आपण जी काही सेवा करतो, म्हणजे जी काही मंत्रस्तोत्र म्हणतो तर ते खरंच प्रभावी असतं. कारण आपले विघ्नहर्ता हे आपले गणपती बाप्पा असतात. आपले सर्व विघ्न दूर करतात आणि गणपती बाप्पा जेव्हा जाता त्यांच्या असं म्हटलं जातं की गणपती बाप्पा लवकर या पुढच्या वर्षी किंवा त्यांच्या गावाला जातात तेव्हा त्याच्या आधी आपल्याला आपल्या कुटुंबावर आपल्यावर सर्व कृपा त्यांची असते. तर गणपती बाप्पाचे खरंच मनोभावे पूजा केल्यावरती खरं त्यांचे आशीर्वाद नक्कीच आपल्या घरावर किंवा कुटुंबावर राहतात. तर बघा आपल्याला ही जे काही 108 वेळेस म्हणून झालं, मंत्र स्तोत्र सगळं झाल्यावर आपल्याला मनोकामना मनातल्या मनात बोलायची आहे आणि ती दुर्वा आपल्या गणेशांच्या डोक्यावर ठेवायची आहे किंवा तुम्ही चरणाजवळ ठेवले तरी चालतंय. फक्त दुर्वाचे देठ गणपती बाप्पाकडे असावे. बघा दुर्वाचे देठ जे आहे ते गणपती बाप्पाकडे असावे. हा उपाय नक्कीच करा. अनंत चतुर्थीपर्यंत नक्की करा. तर रोज माझा
माझा व्हिडिओ आला तर तुम्ही रोज केला तरी चालतं. तर हे नक्कीच करून बघा. 100% तुमचे सर्व कामे मार्गी लागतील आणि हे सर्व बघा विघ्न दूर करणारा दाता बाप्पा खूप आशीर्वाद देतात आणि तुमचे सर्व मनोकामना नक्कीच पूर्ण होतात. तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये हा प्रभावी उपाय नक्कीच सांगितलेला आहे, ते तुम्ही करा. आणि बघा, आणि जर तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघत आहे तर तेही सांगा आणि एक गणपती बाप्पासाठी लाईक नक्की करा. आणि अशा छानशा व्हिडिओ परत पुन्हा भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.